प्रकरण 14वे. देवाचिया द्वारी उभा निरंतरी. अण्णासाहेबांविषयी लिहायचं म्हणजे कुठून सुरुवात करावी हेच कळत नाही. पण त्यांची माझी पहिली भेट फार मजेशीर आहे. त्यावेळी आम्ही कागल, जिल्हा कोल्हापूर येथे होतो. सकाळी 8:30 वाजता डॉक्टरांचा ब्रेकफास्ट घेणे चालू होते. बेल वाजली की त्यावेळी मीच उठून बघत असे. बाहेरचा दरवाजा रात्री 11पर्यंत उघडाच. घरी भेटायला येणाऱ्या पेशंटला आरामशीरपणे बसता यावं म्हणून काळ्या शिसवीचा सोफा वजा लाकडी बाक स्वागत करायला व्हरांड्यात ठेवलेला होता. उजव्या बाजूच्या खोलीत पेशंटला बघितले जाई. मी दार उघडले. 40शीचे, मध्यम उंचीचे, गोऱ्या रंगाचे, चेहऱ्यावर गंभीर भाव असलेले सद्गृहस्थ हातात ब्रीफकेस घेऊन उभे होते. मी त्यांना बसायला सांगितले व डॉक्टर 2-3 मिनिटात येतीलच असं म्हटलं. आत येऊन मी डॉक्टरांना सांगितले की बहुतेक कोणत्या तरी फार्मास्युटिकल कंपनीचे प्रतिनिधी भेटायला आलेले असावेत. डॉक्टरांची हॉस्पिटलची वेळ झालेली होतीच. ते बाहेर आले. त्यांना दारापर्यंत पोहोचवायला म्हणून त्यांच्या मागोमाग मी होतेच. अरे, हे तर अण्णासाहेब असे म्हणून डॉक्टर नमस्काराला वाकले. त्यावरून एक बोध झाला. हे अण्णासाहेब सुभेदार यांचे मेव्हणे, म्हणजे अक्का या मोठ्या बहिणीचे यजमान, UP रोडवेजचे जनरल मॅनेजर आणि शिवाय कानपूर बिठूरचे जहागीरदार. आमच्या लग्नाला ते आलेले नसल्याने त्यांना मी ओळखण्याचा प्रश्नच नव्हता. त्यावेळी एक दिवस आमच्याकडे राहून दुसऱ्या दिवशी सकाळी 11च्या सुमारास ते कोल्हापूर मार्गे पुण्याला जायला निघाले. कागलहून कोल्हापूरपर्यंत टॅक्सीने पोचवायला मी व माझ्या सासूबाई गेलो होतो, कारण ती वेळ यांची हॉस्पिटलची होती. या अगदी उडत्या भेटीतही माझ्या स्वतःच्या मनात स्वतःच्या वागण्याने अण्णासाहेबांनी खूप आदराचे स्थान मिळवले आणि ते अजूनही कायम आहे. निवृत्तीनंतर अण्णासाहेब पुण्याला प्रभात रोडवर सुहास बिल्डिंगमध्ये राहायला आले. आमच्या दृष्टीने आम्हाला ते मोठे वरदानच ठरले. दोन्ही कुटुंबातील वडीलधाऱ्याची भूमिका त्यांच्या वागण्यामुळे आपोआपच त्यांच्याकडे गेली. संसारातल्या अशा अनेक गोष्टी असतात की ज्या कुणाजवळ तरी बोलल्याने मन हलकं होतं. आपली जबाबदारी जणू कमी झाली, संपली असं वाटतं. आणि आमच्या भाग्याने असं मिळालेलं माणूस म्हणजे अण्णासाहेब. एखादी आनंदाची बातमी असेल तर प्रत्यक्ष प्रभात रोडवर जाईपर्यंत दम निघायचा नाही. तो वेळही फार वाटायला लागतो आणि फोनकडेच धाव घ्यावी लागते. फोन झाल्यावर आनंद द्विगुणित झाल्यासारखे वाटते. दुसऱ्याचे कौतुक ते मनापासून करतात आणि आवडीनिवडी कटाक्षाने लक्षात ठेवतात. त्याच्यामुळे असे अण्णासाहेब तर नेहमीच आठवणीत राहतात. रात्री 10:30 वाजता सुहासमध्ये गेलो आणि आमचं जेवण जर व्हायचं असेल तर जेवायलाच बसायचो. जेवून गेलेलो असलो तर काजू, बेदाणे आणि एखादी मिठाई अशी डिश पुढे यायची. डॉक्टरांना काजू आवडतात हे माहीत असल्यामुळे काजू बेदाणे दिल्याशिवाय अण्णासाहेबांना चैन पडायचे नाही. आमचेच काय, आमच्या मुलांचेही भरपूर कौतुक त्यांनी केले. आमच्या तिन्ही मुलांच्या वाढदिवसाची पाकिटं ते स्वतः असेपर्यंत तयार ठेवलेली असायची. अधूनमधून मी म्हणायचे की अण्णासाहेब, आता मुलं मोठी झाली आहेत, किती दिवस हे लाड करायचे? त्याला त्यांचे उत्तर नसायचे. पाकिट मात्र तयार असायचे. 12वीत असताना आमचा मुलगा महेश त्यांच्याकडे राहत होता. तो सांगत होता की रात्री झोपताना कुठेतरी काढलेले बूट आणि कपडे दुसऱ्या दिवशी
सकाळी बुटाच्या स्टँडवर आणि कपडे हँगरवर टांगलेले असायचे. 2-3 वेळेला असे झाल्यावर त्याच्या लक्षात आले की आपली ही अवराअवर काहीही न बोलता अण्णासाहेब करीत आहेत. अण्णासाहेबांविषयी इतके लिहिले, पण ज्याची मला वरचेवर आठवण होते अशा 2 गोष्टी सांगायच्या राहूनच गेल्या. एक म्हणजे शब्दांवाटे काही न बोलता त्यांच्या कृतीतून दिसणारा त्यांचा प्रेमळपणा. दुसऱ्याच्या सोयी गैरसोयीचा, आवडीनिवडीचा विचार करून ते वागत असत. त्यांचे माझे नाते म्हणजे ते माझ्या मोठ्या नंडेचे यजमान. पुण्याला प्रभात रोडवर त्यांचेकडे भेटायला मी जर रिक्षाने गेले तर ते स्वतः औंधला पोहोचवायला यायचे. त्यांना पोहोचवायचा त्रास नको, मलाही संकोच वाटायचा, म्हणून गाडी नसेल तर मी त्यांच्याकडे जाणेच टाळायचे किंवा गेलेच तर रात्री राहायचे. रात्री मच्छरदाणी लावण्यापासून पांघरायच्या ब्लँकेटला किंवा दुलईला आतून कॉटनची मऊ चादर लावून अंगावर सटकन घेता यावं अशी सोयीस्कर घडी करून ठेवायची. स्वागताची, आदरातिथ्याची परिसीमा दिसायची ती त्यांच्या वागण्यात. आमच्याकडील सर्वच लग्नकार्य त्यांच्या पुढाकारानेच पार पडलेली आहेत. एका लग्नात तर अण्णासाहेबांनी इतकं काम केलं, एवढे श्रम घेतले की लग्नानंतर संध्याकाळी 5-6च्या सुमाराला सर्व तऱ्हेच्या गोंगाटात, कलकलाटात, विलक्षण गर्दीतही त्यांना गाढ झोप लागलेली होती. घरातील दुखण्याच्या वेळी सतत धीर देणारे आणि 10-10, 12-12 तास वैयक्तिक देखरेख, विचारपूस करणारे अण्णासाहेब जितके आठवावेत तितके थोडेच आहेत. सात्विक व्यक्तिमत्व एवढेच म्हणून थांबता येणार नाही. मी तर त्यांना देवमाणूसच म्हणेन. अक्कांच्या मर्जीविरुद्ध सर्व देवांच्या गाठीभेटी घ्यायला ते नियमितपणे बाहेर जात. ज्ञानेश्वरी स्वतः आचरणात आणणारा हा माणूस इतक्या देवांना का भेटी देतो, हा मलाही न उलगडणारा प्रश्न आहे. पण त्यांच्यावरील संस्कारांचा तो भाग असावा आणि पुढील पिढीवर हे संस्कार घडावेत अशीही कदाचित त्यांची इच्छा असावी. देऊळ हे एक श्रद्धास्थान असते. तिथे अरूपूला रूप दिलेले असते. त्यांच्या ह्या पुण्याईचा आम्हा सर्वांना भरपूर फायदा मिळालेला आहे. अण्णासाहेबांचा आशीर्वाद घ्यावा आणि संकटमुक्त व्हावे असे विचार मनात यावे इतका सज्जनपणा त्यांच्यात आहे. इतके शांत, सौम्य असे व्यक्तिमत्व क्वचितच बघायला मिळतं. पण शांत व्यक्तिमत्वाचा हा माणूस धावपळ मात्र खूप करतो. तरुणांनाही लाजवतील अशा त्यांच्या कानपूर बिठूर ट्रिप्स चालू असतात. पुनर्जन्म वगैरे जर काही असेल तर गेल्या जन्मीचे अण्णासाहेबांना रेल्वेचे देणे असले पाहिजे. या प्रवासाची न कंटाळता तयारी करणे आणि गाडी मिळेल का नाही अशा संभ्रमावस्थेत असताना शेवटच्या क्षणी त्यांची डब्यातली एंट्री हा उत्साह विलक्षण आहे. उत्तर प्रदेशात UP रोडवेजचे ते जनरल मॅनेजर होते. ऑफिसमध्ये जाईपर्यंतची ऑफिसचे काम चालू असे. फोनला विश्रांती मिळायची ती स्नान व देवपूजेच्या वेळात. त्यावेळी फोन घेतला जायचा नाही. पण परगावाहून फोन करणाऱ्याने नेमका त्याच वेळेला फोन केलेला असेल तर त्या व्यक्तीला तोशिष लागू नाही म्हणून संबंधितांना स्वतःच्या फोनवरून फोन करीत. छोट्या छोट्या अशा अनेक गोष्टी. एकदा माझ्या भाच्याशी म्हणजे यांच्या मुलाशीच पत्रोपत्री वाद झाला. माझी बाजू खरी व न्याय्य असूनही त्याने ती नीट समजून घेतली नाही
व माझ्या वागण्याबद्दल मला दोषी ठरवले. माझे काही न ऐकता म्हणजे बाजू समजून न घेता दूषणे देण्याच्या त्याच्या या वागण्यावर मी खूप चिडले. मला त्याचा रागही आला होता. मी रागाने अक्कांजवळ म्हटले की यापुढे मी त्याच्याशी कसल्याही प्रकारचा संबंध ठेवणार नाही. रागारागाने असे बोलून मी घरी आले. दुसऱ्या दिवशी माझा राग निवळला, पण कटुता मात्र कायम होती. रात्री 10 वाजता हे गृहस्थ जावयांना म्हणजे विनोदला बरोबर घेऊन औंधला हजर. मला म्हणाले, मी त्याच्या वतीने तुझी माफी मागतो. तू सर्वांशी पूर्ववत संबंध ठेव. मला अगदी लाजल्यासारखे झाले आणि ही माफी देखील बाहेर गेटपाशी भेट होताच. मनाचा केवढा दिलदारपणा. घरातील ही सगळ्यात मानाची मोठी व्यक्ती. 2 कुटुंबातील संबंध बिघडू नये म्हणून त्यांची ही सारी धडपड. मी म्हटले, अण्णासाहेब, मी तुम्हा इतर कोणावरच रागवलेली नाही. प्रश्न तत्वाचा आहे. बाजू नीट समजून घेतली नाही ह्याचा मला राग आहे. त्याचे उत्तर, म्हणून तर मी माफी मागतो. या देव माणसाने असं म्हटल्यावर माझी काय बिशाद होती की मी त्यांचं ऐकणार नाही. ज्यांच्यावर आपले मनापासून प्रेम असते अशांच्या चुका विसरायच्याच असतात आणि कुणाबद्दलही मनात कायम आढी ठेवायची माझा स्वभाव नाही. माझी आणि माझ्या भाच्याची दिलजमाई कधीच झाली आहे. देवाची या द्वारी उभा क्षणभरी तेणे चारी मुक्ती साधी येल्या, असं हरिपाठात सांगितलेलं आहे. नोकरीत असतानाही उठल्याबरोबर देवाचे दर्शन, स्नानानंतर परत देवाला नमस्कार, कामावरून परत आल्यावर पोथीवाचन, असा अण्णासाहेबांचा कार्यक्रम असे. अण्णासाहेबांच्या नोकरीतील निवृत्तीनंतर तर सुभेदारांच्या देवांना विश्रांतीच नाही. रात्रीचे 6 तास सोडले तर अखंड नामस्मरण, पोथीवाचन आणि तेही उभ्याने सुरू असते. आणि संध्याकाळी पुण्यातील काही देवळांना गाठीभेटी. अधिकस्य अधिकम फलम म्हणतात, पण अण्णासाहेबांना फळाची अपेक्षा नाही. निष्काम कर्मयोग्याचे हे आयुष्य आहे. अक्षरशः देवाची ये द्वारी उभा निरंतरी असं राहून त्यांनी ज्ञानेश्वराने मागितले तेच पसायदान मागणे अखंड चालू आहे.